अमेरिकेत कॅलिफोर्निया राज्याने आता दिवाळीला ऑफिशियल सुट्टी जाहीर केली आहे। या घोषणेमुळे कॅलिफोर्निया हे दिवाळीला अधिकृतपणे सुट्टी म्हणून मान्यता देणारं अमेरिकेतलं तिसरं राज्य आहे। कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी मंगळवारी घोषणा केली की त्यांनी दिवाळीला राज्य सुट्टी घोषित करणाऱ्या विधानसभा सदस्य ॲश कॅलरा यांनी त्या विधेयकावर सही केली आहे। ॲश कॅलरा यांनी गेल्या काही महिन्यात सांगितलं होतं की कॅलिफोर्नियामध्ये भारतीय अमेरिकन लोकसंख्या सर्वात जास्त आहे, त्यामुळे दिवाळीला अधिकृत सुट्टी जाहीर केल्याने त्यांचा संदेश लाखो कॅलिफोर्निया वासियांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, जे दिवाळी साजरी करतात, ज्यामुळे आपल्या राज्यातील अनेकांना ती स्वीकारण्यास मदत होईल। ते म्हणाले की दिवाळी ही सद्भावना, शांती या भावनेने सगळ्या लोकांना एकत्र आणते, त्यामुळे कॅलिफोर्नियाने दिवाळी आणि तिची विविधता स्वीकारली पाहिजे, ती अंधारात लपवू नये, असं म्हणून त्यांनी दिवाळी सणाचं कौतुक केलंय। ऑक्टोबर 2024 मध्ये पेन्सिल्व्हेनिया हे दिवाळीला अधिकृतपणे सुट्टी देणारं पहिलं राज्य बनलं। त्यानंतर कनेक्टिकटचा नंबर लागतो। न्यूयॉर्क शहरानेही दिवाळीला शाळेची सुट्टी जाहीर केली आहे। अमेरिकेत भारतीय लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे भारतीय संस्कृतीचा परिणाम हा तिथल्या धोरणांवरही दिसून येतोय। फक्त अमेरिकाच नाही तर जगातल्या कित्येक देशांमध्ये भारतीय संस्कृतीचा डंका वाजताना दिसून येतोय। यावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा।